सो मी खूप हॅपी आहे कारण आज आहे स्पेशल डे। तो स्पेशल डे काय आहे, सो हा ब्लॉग जेव्हा तुम्ही पूर्ण बघणार तेव्हाच ते तुम्हाला कळणार आहे, कारण सस्पेन्स आहे। पण त्या स्पेशल डे साठी मी आज बनवणार आहे केक, पण आज थोडा वेगळा केक बनवणार आहे, हार्ट शेप। सो तो पहिला केक आहे हार्ट शेप, कारण गोल्ड काय आहे ते जर बघायचं असेल तर तुम्हाला बघायचं आहे पूर्ण ब्लॉग। सो बघा मी पूर्ण तयारी करून बसलेली आहे। ते बघा हे क्रीम पण झालाय माझं व्हिप करून, सी बघा क्रीम झालाय व्हिप करून, आणि केकही बघा कसा स्पॉन्जी झालेला आहे, आणि हा प्रीमिक्सचा आहे। ओके, आणि हे सगळं तयार आहे। आता मी याला हार्ट शेप कसा करायचा ते बघते, कारण मी याला बघा राऊंड मध्ये केलेला आहे याला बेक, आणि आता याला हार्ट मध्ये कन्वर्ट करायचा आहे, हार्ट शेप मध्ये कन्वर्ट करायचा आहे। सो बघूया मला जमते की नाही। आणि हा केक मी कसा, याची रेसिपी काय आहे, हा प्रीमिक्सचा कसा घ्यायचा, मेजरमेंट वगैरे हे सगळं माझ्या आधीच्या ब्लॉग मध्ये मी दाखवलेलं आहे। तुम्हाला जर बघायचं असेल तर माझ्या आधीचे ब्लॉग बघा, ज्याच्यामध्ये मी केक बनवलेले आहे। त्याच्यामध्येच टोटल प्रीमिक्स कसं घ्यायचं, किती घ्यायचं, ते बॅटरची कन्सिस्टन्सी कशी असेल, आम्ही सगळं तिथे दिलेलं आहे। आता आपण करूया केक स्टार्ट। तर आधी मी याच्या लेअर करते, आणि आपण याला क्रम कोटिंग करून घेऊया। ओके, आयसिंग करून क्लोज घे, स्टार्ट कर केव्हाच आहे। सो बघा ही अशी लेअर निघाली आहे, आणि आता मला अशा 3 लेअर तयार करायच्या आहेत। ही फर्स्ट लेअर निघाली, आपण आता सेकंड लेअर करूया। केकच्या लेअर तेव्हाच खूप छान निघतात जेव्हा तो केक पूर्णपणे गार झालेला असतो। ही सगळ्यात खूप छान छोटीशी टिप। येस, ही बघा ही सेकंड लेअर आहे, आणि ही थर्ड लेअर आहे। बघा किती छान निघाले आहेत। सो आधी करूया आपण याला क्रम कोटिंग। ओके, याला थोडा मागेच घेते मी, मध्यभागी नाही घेत, कारण आपल्याला याला हार्ट शेप द्यायचा आहे। सो नंतर मागे केक सरकवणं थोडा डिफिकल्ट जाणार आपल्याला। आणि क्रीम कशी व्हिप करायची आहे सगळं मी आधी ब्लॉग अपलोड केलेले आहेत, सो त्याच्यामध्ये नक्की बघा। सो ही घेतली सगळ्यात मधली लेअर खाली, आणि हे आहे साखरेचं पाणी, आणि याच्यामध्ये थोडासा स्ट्रॉबेरी क्रश टाकला मी, याला फ्लेवर यायला पाहिजे म्हणून। आता आपण याच्यामध्ये मॉइश्चराइज करूया याला, आणि अशाच सर्व आपण लेअर तयार करायच्या आहेत तिन्ही पण। ओके, 1 चम्मच त्याच्यावर टाकूया व्हिप क्रीम, फर्स्ट लेअर, आणि अशाच सगळ्याच आता आपण बाकीच्या लेअर तयार करून घेऊया। ओके, सो क्रम कोटिंग तर झाली आहे करून, आता याला हार्ट शेप कसा द्यायचा ते जरा बघूया आपण। कोटिंग केली आहे, त्याला हार्ट शेपही दिला आहे, त्याला अजून फिनिशिंग द्यायचं आहे व्यवस्थित। ओके, सो त्यानंतर कळेल आपल्याला नक्की हार्ट शेप झाला की वेगळं काही झालं। फ्रीज मध्ये ठेवते मी याला व्यवस्थित शेप, मग नंतर फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर याला व्यवस्थित आपण आयसिंग करूया। सो एक्सपेरिमेंट करते आज। तसं स्ट्रॉबेरी केक बनवला आहे, त्याच्यावरती रोज ठेवायचा विचार सुरू आहे, कारण ज्या नोझल्स आहेत त्याच्यात डिझाईन काढल्याच आहेत भरपूर, सो त्या डेली काढते, पण आता म्हटलं काहीतरी युनिक करायचं, तर रोज तयार करायचे। आणि माझा फर्स्ट टाइम आहे रोज तयार करायचा, जमेल की नाही काही नाही, कारण फर्स्ट टाइम मी म्हणजे केक बनवले आहेत, पण हा हार्ट शेप तोही जमणार आहे की नाही, रोज जमणार आहे की नाही।
सो बघूया काय होते. रोज नाही माझी मुलगी म्हणते कोंबड्याचा हा रोज नाही कमर दिसत आहे. सो मला तो रोज दिसते. प्रॉब्लेम नाही, आपण ट्राय करूया. इट्स ओके. एक आला आहे, अजून एक्स्ट्रा बघूया. घरचेच खाणारे आहेत, काहीच वाटत नाही, पण मेहनत लागत आहे. सो आपण अजून दुसरे रोज बनवूया नाही का. आता सेकंड तयार करून बघूया. तोपर्यंत केकची फ्रॉस्टिंग थोडस सेट होते. हार्ट शेप दिसतो का तुम्हाला? प्लीज कमेंट करून नक्की सांगा. ओके, ट्राय तर केला मी विदाऊट हार्ट शेपचं भांडण असताना त्याला गोल राऊंड मध्ये हार्ट शेप डेकोरेट. फायनली मंडळी हा असा झाला आहे. हार्ट शेप आहे आणि खरंच सांगते फ्लॉवर मला व्यवस्थित जमले नाही. मी करण्याचा प्रयत्न केला. फर्स्ट टाइम मी हे फ्लॉवर असे तयार केले आहेत. बाकीचं तर डिझाईन वगैरे ठीक आहे आणि हार्ट शेपही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो बघूया संध्याकाळी इंगळे साहेब येतील काय बघतील काय एक्सप्रेशन देतील नाही माहिती, कारण खूप छान दिवस आहे आजचा. सो त्या दिवसासाठी मी हा केक बनवला आहे. सो आता हा झालाय टोटल तयार आणि मी आता ठेवतेला फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी. तोपर्यंत 8:30 वाजेपर्यंत इंगळे साहेब येतात आणि त्यांना देणार आहे मी सरप्राईज. कमेंट करून सांगा की कसा आला आहे, कारण खूप छान दिवस आहे आज आमच्या लाईफ मधला. सो त्यासाठी मी हा हार्ट शेप केक बनवला नाही माहिती. तर मंडळी सस्पेन्स असा आहे की आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस. ते बघा, तर आम्ही सकाळीच विश केलं एकमेकांना आणि सकाळी इंगळे साहेब निघून गेले ड्युटीवरती. त्याच्यानंतर दुपारी तर तुम्ही बघितलंच आहे की मी केक केलेला आहे. पण तो केक आता इंगळे साहेबांना आवडतो की नाही माहिती नाही, कारण तुम्ही एक्सपेरिमेंट केला. राऊंड शेपचे बरेच वेळा बनवले, पण हा हार्ट शेप आहे आणि डिझाईनही खूप वेगळी केली. 4 तास झाले केक मी सेट करायला ठेवला होता. सो आपण जाऊया केक आणायला, कारण इंगळे साहेब आता आलेले आहेत, ड्युटीवरून आले, फ्रेश वगैरे झाले. सो आता आम्ही करणार आहोत केक कट. हा बघा लाडू. केक ओके, मी केक घेऊन गेला. चला 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 होय ये. मी आला मी 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 हा बघा लाडूने केक घेतला. पार्सल पार्सल नाही पाडणार मी. हे बघ. सो मंडळी हा असा झालाय बघा. केक पण कट फ्लॉवर ठेवताना
हाफ झालं. सो आता आम्ही केक कट करणार आहोत. आपण इंगळे साहेबांच्या कॉम्प्लिमेंट बघूया काय म्हणतात. इंगळे साहेब, कसा वाटला केक बघून? मस्त लागते ना. दिशाला खूप छान दिसतोय. चलो चलो कट करेंगे. हाँ इकडे. ओके. तो आता आम्ही करतो आहे केक कट. आमच्या लग्नाला झाले आहे टोटल 12 वर्ष कंप्लीट आणि खूप सुखाचे आनंदाचे गेले आहेत. आणि आय होप या पुढेही जेवढेही वर्ष आम्ही सोबत जगू ते सगळे आनंदाचे आणि सुखाचे जातील, हेच तथागताचरणी प्रार्थना. तर आम्ही आता केक कट करत आहोत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कसा आहे टेस्ट? आता तुम्ही पहिले कामगिरी फत्ते. केक खूप छान झाला आहे आणि स्पेशल ओकेशन होतं ते म्हणजे आमच्या लग्नाचा वाढदिवस. माझा मामे भाऊ शूट करत आहे, सो आम्ही त्याला केक भरवतो. मामा बसला. हा ओके. आता थोडं क्लोज घे. सो हे झालं आमचं छोटंसं बर्थडे सेलिब्रेशन. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की. सॉरी. सो हे झालं आमच्या लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन. लाडूने बरोबर सांगितलं. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनल आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राइब बेल आयकॉन सो असे मी नवीन नवीन व्हिडिओ बघा. सो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.